मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपणीची दिवाळी काही वेगळीच असायची. 6 परीक्षा संपली की एकच उत्सुकता लागायची. ती म्हणजे दिवाळीची. शाळेला दिवाळीची 15 ते 20 दिवस सुट्टी असायची. दिवाळीमध्ये सकाळी पहाटे 5 वाजता उठायचे. अंघोळ करून चुलीसमोर तापायला बसायचे. सकाळी सकाळी नवीन कपडे घालून मस्त फराळ करायचा आणि गावातले सगळे मित्र एकत्र येऊन घरासमोर फटाके फोडायचे. घरासमोरचे सगळे अंगण फटाक्यांच्या कागदाने भरून जायचे आणि त्यामुळे आजीचा ओरडा खायचा. मित्रांनो, आज आपण दिवाळी सणामागील शास्त्र, इतिहास, परंपरा आणि काळानुसार बदललेल्या स्वरूपाबद्दल जाणून घेणार आहोत. आज गावाकडे दिवाळी चालू आहे असं काही वाटत नाही. लहान असताना दिवाळीमध्ये सर्व घरांसमोर आकाशकंदील असायचे, दिवे लावलेले असायचे, पण सध्या असं काही कुठेच दिसत नाही. नमस्कार, माझे नाव अमर जगताप आणि मी तुमचे पुन्हा स्वागत करतो आपली मराठी ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. युगानुयुगे चालत आलेल्या या सणाचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे असे आपण आत्ता बोलू शकतो. हिंदू धर्मातील सण आणि उत्सवामागे शास्त्र आहे. त्याचप्रमाणे वर्षाच्या 12 महिन्यात येणारे सण आणि त्या काळात असणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून त्याचा मनुष्याचा कसा लाभ होईल असा हेतू यामागे आहे. आता आपण दिवाळी म्हणजेच दीपावली सणाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया. दीपावली या शब्दाचा उगम संस्कृतमधील 2 शब्दांच्या उच्चाराने झाला. दीप म्हणजेच दिवा आणि आवली म्हणजेच ओळ. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी असा होतो. 14 वर्षांचा वनवास संपवून ज्यावेळी प्रभू श्रीराम अयोध्याला परत आले त्यावेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दिवाळी सण साजरी करण्याची प्रथा ॲक्च्युली सुरू झाली. मित्रांनो, आपण दिवाळीला आकाशकंदील लावतो, तर त्यामागचे शास्त्र आणि त्याचे बदलते स्वरूपाबद्दल आता आपण जाणून घेऊयात. त्रेतायुगामध्ये आकाशदीपाची संकल्पना जन्माला आली. प्रतिवर्षी दिवाळी हा सण आला की घरोघरी आकाशदीप म्हणजेच आकाशकंदील लावतात. आकाशदीप लावण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे, पण या रूढी परंपरा काळानुसार बदलत गेल्या आणि त्याचे असणारे महत्त्व कुठेतरी कमी होत असून केवळ एक सण आणि त्यामधील कृती किंवा काही अंशी हौस म्हणून केले जात असल्याचे लक्षात येते. त्यामुळे बाजारात अनेक नवीन नवीन आकारात नाविन्यपूर्ण वाटणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून आकाशदीप बनवले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून तर चिनी बनावटीच्या आकाशकंदिलांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. मित्रांनो, आता आपण दिवाळीतील दिवसांचे महत्त्व जाणून घेऊया. वसुबारसा आणि गुरुद्वादशी या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एक प्रकारे बारसे होऊन तिला दैवत्य प्राप्त होते. यासाठी या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यामधल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या स्थितीला गुरुद्वादशीच्या निमित्ताने शिष्य गुरूंचे पूजन करतात. धनत्रयोदशी या दिवशी दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सोनं विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचं पूजन याच दिवशी करतात. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण हा दिवस धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. यमदीपदान प्राण अर्पण करण्याचे काम यमराजाचे आहे. मृत्यू कोणालाही चुकला नाही आणि चुकवता येत नाही, पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशी यमधर्माच्या उद्देशाने कणकेच्या तेलाचे 13 दिवे करून ते घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेला कधीच नसते. केवळ या दिवशी दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. 13व्या अंकात यमला तृप्त करण्याचे शब्दबीजात्मक स्वरूपाचे सामर्थ्य असल्यामुळे त्रयोदशीच्या दिवशी 13 दीपांच्या स्वरूपात मृत्यूच्या पाशातून सुटका करण्यासाठी यमाला प्रार्थना केली जाते. नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुर या राक्षसाचा वध केला. तेव्हापासून दरवर्षी नरक चतुर्दशी या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ केली जाते. आयुर्वेद शास्त्र आणि भारतीय संस्कृती यांची सांगड प्रत्येक बाबतीत अनुभवास येते. परंपरेनुसार व संस्कृतीनुसार घरोघरी तयार केले जाणारे दिवाळीचे पदार्थ
आणि हिवाळ्यात आयुर्वेदानुसार खायला सांगितलेले पदार्थ एकमेकाशी तंतोतंत जुळतात. प्राचीन काळापासून आपण उत्साहाने साजरी करत असलेली दिवाळी हिवाळ्याच्या सुरुवातीला येते. तसेच दिवाळीमध्ये सांगितलेले अभ्यंग स्नान हे विशेषतः त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र सद्यस्थिती दिवाळीच्या कालावधीत सुट्टीचे निमित्त साधून सहलीला जाण्याची प्रथा सुरू झाली आहे. तसेच नरक चतुर्दशी, पाडवा या सणांच्या दिवशी पहाटे 5 किंवा सकाळी 6 वाजता दिवाळी पहाट गीत गायनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे. सकाळी मंगळस्नान करून लक्ष्मी, श्री विष्णू आणि कुबेर यांची पूजा असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. दिवाळी हा सण पवित्र्याचा, मंगल्याचा आणि आनंदाचा आहे. मात्र दुर्दैवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीचे चित्र असणारे फटाके फोडले जातात. फटाक्यांवर लक्ष्मी देवी, श्रीकृष्ण आणि अन्य राष्ट्रपुरुषांचे चित्र असलेले फटाके सुद्धा फोडले जातात. देवता आणि राष्ट्रपुरुषांचे चित्र असलेले फटाके वाजवल्यावर त्या चित्रांचे इतरत्र तुकडे होऊन त्यांचा अनादर होतो आणि धर्माचीही हानी होते. अशा पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने दिवाळीचा खरा आनंद घेता येणार नाही. म्हणून फटाके उपयोगात आणताना त्याची काळजी घ्यावी. यामुळे फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणही टाळता येईल. बलिप्रतिपदा या दिवशी श्रीविष्णूने ही तिथी बलिराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला बलिप्रतिपदा असे म्हटले जाते. अत्यंत दानशूर परंतु ज्ञान कोणालाही द्यावे याची जाणीव नसलेल्या बलिराजाला भगवान श्रीकृष्णाने वामन अवतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. दिवाळी पाडवा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करून स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी गोवर्धन पूजाही केली जाते. भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया. कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजेच भाऊबीज. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. या दिवशी मृत्यूचे देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जीवांना या दिवशी नरक यातना भोगाव्या लागल्या नाहीत. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही पुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. तसे शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. सध्या कित्येक भगिनींवर बलात्कार, अत्याचार होत असणाऱ्या घटना घडत आहेत. एकतर्फी प्रेमांमधून कित्येकींची उघड हत्येही होते. महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी आपल्या भगिनींचे रक्षण केलं पाहिजे. आता आपण दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती कशा बदलत जात आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दिवाळी हा सण पावित्र्याचा, मांगल्याचा आणि आनंदाचा आहे. दिवाळीच्या धर्मचरणाच्या अंतर्गत येणाऱ्या तेलाच्या पंत्यांची आरास करणे, 5 दिवस सांगितलेल्या विविध पूजा आणि धार्मिक कृती करणे, नवीन कपडे, नवीन दागिने घालणे, नातेवाईकांना भेटणे, तसेच किल्ले, रांगोळ्या, फराळ, आकाशदिवे अशा गोष्टी पुरेशा आनंद देणाऱ्या आहेत. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण उत्सव साजरे केले तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. धर्मशास्त्र माहीत नसल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक सणात अपप्रकारांना उधाण येत आहे. काळानुसार दिवाळीचे स्वरूप बदलत जात आहे. आपल्या संस्कृतीने एवढा नयनरम्य आणि डोळे दिपवणारा दिलेला दीपोत्सव केवळ मजा करण्याच्या नावाखाली धूर आणि आवाज यांचा अतिरेक्यात वाया न घालवता दिवाळीच्या दिवसात अधिकाधिक साधना म्हणजेच नामजप, प्रार्थना, तत्सेवा, दान आदी करण्याचा प्रयत्न करावा. दिवाळी संदर्भात असलेल्या गमतीशीर माहितीने इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. आता आपण दिवाळीविषयी काहीतरी रंगीतदार व गमतीदार गोष्टींबद्दल जाणून घेऊया. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परत येत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगामध्ये सांगितले आहे. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रतीत आहे. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतर महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता. तेव्हा भगवान शंकराने स्वतः देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्र रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग बादशाह
जहांगीराच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसऱ्याच दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता. इसवी सन पूर्व 500 वर्षांपूर्वी मोहनजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्यावेळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. तिच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत आहेत. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. सम्राट विक्रमादित्यचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्या दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांनी दिवाळीच्याच दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. महावीर संवत त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलत खानासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकवला जात असे. यावेळी बादशाह देखील दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.